नमस्कार, मी वैद्य मुकुंद खानापुरे नाशिकला प्रॅक्टिस करतो आहे गेली 14 वर्ष। आजचा हा व्हिडिओ प्रपंच ह्यासाठी की मी वैद्य निलेश लोंढे सरांना पहिल्यांदा मे महिन्यामध्ये भेटलो, एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये। त्यांचा नाशिकला एक सेमिनार होता आणि त्यांच्या बोलण्याने मी एवढा प्रभावित झालो, इम्प्रेस झालो की एखादा वैद्य खरंच काय काय करू शकतो या गोष्टी मला तिथे प्रॅक्टिकली बघायला मिळाल्या। आणि त्यानंतर त्यांच्या काही गोष्टी मी फॉलो करायचा प्रयत्न केला। मे महिन्यामध्ये वेळ काढून मी 10 दिवस सरांकडे गेलो। विशेष म्हणजे मी सरांना एके दिवशी फोन केला, सरांची माझी काहीही ओळख नव्हती की सर मला तुमच्याकडे शिकायला यायचं आहे। तर सरांचं दुसऱ्या सेकंदाला रिप्लाय होता, या सर। एवढा आपुलकीने कोणी या म्हणतं काहीही ओळख नसताना, ही गोष्ट फारच आश्चर्यकारक होती, विशेषतः आपल्या क्षेत्रामध्ये। माझ्यासोबत आणखीन एक वैद्य मुंबईहून आले होते, वैद्य निनाद म्हणून। माझी तरी तिथे नातेवाईकांकडे राहायची सोय होती, पण सरांनी त्या वैद्यांना तिथे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी जागा दिली आणि 10 दिवस आम्ही आणि ते वैद्य दोघं मिळून सरांकडे बऱ्याच गोष्टी शिकलो। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले असं जे म्हणतात, किंवा आधी केलं आणि मग सांगितलं। 200% सर आणि मॅडम आणि तुमचं निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल तसेच काम करतात। तिथे इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या आपण विचारसुद्धा करू शकत नाही आयुर्वेद प्रॅक्टिसमध्ये। तर मी हा व्हिडिओ यासाठी शेअर करतो आहे की जे कोणी ह्या लेक्चर सिरीजला जॉईन झाले आहेत त्यांनी त्यांच्या सर्व मित्रांना सांगावे, आजही अजूनही, की जॉईन व्हा। आणि सर ज्या ज्या गोष्टी सांगतील त्या ब्लाइंडली फॉलो करा, कारण की सर हे सगळं करून मग सांगतात। सरांचं हॉस्पिटल सगळ्यांनी एकदा नक्की बघायला जा। म्हणजे मी जे सांगतोय हे किती कमी आहे आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी गोष्टी किती जास्ती आहेत हे तुम्हाला कळेल। आणि ही लेक्चर सिरीज ऑर्गनाईज केल्याबद्दल सरांचे, मॅडमचे आणि ऑर्गनायझर्सचे शतशः आभार। सर, तुमच्यामुळे माझी आयुर्वेद प्रॅक्टिस पूर्णपणे बदलली। त्याबद्दल तुमचे, मॅडमचे मनापासून आभार। थँक्यू सर।